क्रिकेटची सेवा आपण करत राहाल हा विश्वास आहे. दरम्यान या सामन्याच्या पहिल्या डावाची सुरुवात नारायण वझे चुकले. कॉलिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फलंदाजी करा गोलंदाजी करा, कॉलिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. चला आपण मनोजी आपण सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. पंकज पाटील त्या ठिकाणी हजर आहेत. प्रियांशू रेडेमिक्स पालघर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पंकज पाटील यांना दिला जाईल सामनावीरचा पुरस्कार. वीर तानाजी पारगाव संघाची धावसंख्या बिनबाद 1. बॉलिंग ट्रॅकवर नारायण वझे सज्ज होत आहेत. खांदेवाडी संघाकडून स्ट्रायकर साईडला वीर तानाजी पारगाव संघाकडून फलंदाज तन्मय स्ट्रायकर साईडला आहेत. विकास यांच्या पहिल्या बॉलवर 1 धाव मिळाली. खरं तर ते बाद होऊन परत जाताना तुम्हाला पाहायला मिळू शकले असते. या रोहनजी गावड यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पंकज पाटील पालन यांना द्यावा. कन्सिस्टन्सी आणि सातत्याचं दुसरं नाव पंकज पाटील पालन यांना आपण पाहताय. टेम्पोडो एक्सप्रेस आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी ओमकार बॉय स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर एक चांगले दर्जेदार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख षटकारांचे बेताज जबरदस्त आक्रमकता दाखवली आणि दक्ष गावड अगदी डेडिकेट करतायत ते. परंतु प्रथमतः आपण रोहन गावड यांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एडवन टीमचे करते धरते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक प्रामाणिक बिझनेसमॅन आणि रुपेशजी पाटील यांचे जवळचे परम मित्र म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पंकजी पाटील पालन यांना मात्र मॅन ऑफ द मॅच जरूर मिळाले. परंतु पंकज पाटील पालन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत डेडिकेट करतायत. खऱ्या अर्थानं ही ऊर्जा दिली पंकज पाटील पालन यांनी. जास्त वेळ घेणार नाही या थोडक्यात मात्र या मॅचचा रिझल्ट पाहता कसं वाटलं पंकज पाटील पालन? खूप बरं वाटलं आणि मी आधी पण सांगितलेलं का यंगस्टर पुढे आला पाहिजे आणि आज दक्षने जी बॉलिंग टाकली चांगले फलंदाज होते त्या फलंदाजांना त्यांनी चांगली बॉलिंग टाकली म्हणून हे मॅन ऑफ द मॅच त्यालाच जातं. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन दक्ष, तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. कॉमेंट्री बॉक्समध्ये थेट त्या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईंट होतील मनीजी पाटील. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी. काय काम करतात पंकजी पाटील. खरं तर क्रिकेट वाढलं पाहिजे आणि क्रिकेटची समृद्धी माहिती आहे पंकज पाटील यांना. पालघरमध्ये किती क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना कसं आपण अधोरेखित करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण. दांडीगुल जबरदस्त परफेक्ट यॉर्कर. विकास यांना परतीचा प्रवास करावा लागतो. नारायण वझे यांनी राजूदादा पाटील यांच्याकडून डिरेक्टली 500 रुपये. परफेक्ट यॉर्कर, फॅन्टॅस्टिक बॉल, बोल्ड बाय नारायण वझे. वाह. आदरणीय मिलिंदजी पाटील गिराळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आदरणीय मिलिंदजी पाटील गिराळे या आपलं आगरी प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत केलं जाणार आहे. कल्पेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते मिलिंदजी पाटील गिराळे यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. या कल्पेशजी आपण मिलिंदजी पाटील गिराळे यांचा सन्मान मुख्य मंचावर करणार आहोत. काय बॉलिंग नारायण वझे यांच्या वतीने पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया विश नेटवर्कवर. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट. 100 पैकी 100 गुण या यॉर्करला मिळतील अशी गोलंदाजी नारायण वझे यांच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. आदरणीय नरेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय पुन्हा एकदा ऑन टाइम. नरेशजी पाटील. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. वीर तानाजी पारगाव संघाची धावसंख्या 9 झाले. 1 फलंदाज बाद. अनिकेत हे नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतील. नारायणने हे षटक सांभाळलंय. जरी एक षटकार या षटकात त्यांच्या विरोधात आलाय पण तरी सुद्धा त्यांची गोलंदाजीची स्ट्रेंथ कशी आहे, किती आहे त्याचे प्रमाण ते देतात. आणखीन एक सरप्राईज बॉल नारायण यांचं अनिकेतसाठी. सुरुवात अनिकेतच्या डावाची डॉटने झालेली आहे. वीर तानाजी पारगाव प्रथम फलंदाजी करताना 9 धावा, 1 फलंदाज बाद. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या षटकातला. मागचा सामना चांगला राहिला. कित्येकांना काहीतरी शिकवून गेला की कधीच माघार घ्यायची नाही.
अंकित घरकडून अनिकेतसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये बक्षीस आहे. दरम्यान सिंगल होते कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या वीर तानाजी पारगाव संघाची झाली 10 धावा 1 फलंदाज बाद. 10 धावा 1 फलंदाज बाद. एक आगरी कविता नक्कीच मला तुमच्या समोर सादर करायची आहे. आज मकर संक्रांती आहे आणि आज आपण तिळगुळ खा गोडगोड बोला असे मेसेजेस एकमेकांना देतोय. पण या ठिकाणी गोवेगाव भिवंडीचे नितुराज पाटील यांची शब्दरचना असलेली कविता मी तुमच्या समोर सादर करीत आहोत. डोकरी होती तेव्हा संक्रांत जामूस भारी होती. घरान तिळगुळ बनवून भलं वाटलं जावाची मजाच वेगळी होती. डोकरी सकाळच उठाची नवा वाण्याची दुकान धाव ठोकाची. उशिगोर शिंदानं न किलोब तिल घेऊन थैलीन घेऊन जेवून येवाची. विशिगोर इतलताना अख्खे घरान वास सुटाचा. चुलीव क शिस्त याचं आम्हाला नवल वाटाचा. वलेलं तुलगुल देवारण ठेवाचा अगोदरच जुरुकचा खरा आधीच चाटून तरी बघाचा. चिकाना उंड घराकान देवासाठी पुऱ्या बांधाचू. न पिवशीन भरून समद्याना वाटाला जावाचू. तिलगुलच्या गोरगोर बोला तिलगुलच्या गोरगोर बोला. दारांशी जोरण बोंब ठोकाचू. आता नाही राहिली डोकरी व निस्त्याच राहिल्या तिच्या आठवणी. जेव्हा सणवार येतन जातन तेव्हा तिच्या आठवणीशी डोल्यान पाण्यानं धारी लागतन. डोल्यान पाण्याच्या धारा लागतन. डोल्यान पाण्याच्या धारा लागतन. शब्दरचना आहे नितुराज पाटील गोवेगाव भिवंडीची. धन्यवाद. धावसंख्या 10. आगरी प्रीमियर लीग आहे त्याचमुळे आगरी शब्दरचना आगरी साहित्य नक्कीच सादर केलं गेलं पाहिजे. आणि ही शब्दरचना नितुराज पाटील गोवेगाव भिवंडी यांची. दरम्यान वीर तानाजी पारगाव संघाची धावसंख्या 11 झाले. एक फलंदाज बाद. अनिकेतसाठी बक्षीस आहे आगरी कट्ट्याचे अंकित घरत यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. दरम्यान त्यासाठी तर प्रयत्न चालूच आहेत फलंदाजाचे. अनिकेत त्याच झोन मध्ये आहे त्याच प्रयत्नांमध्ये आहे. 13 धावात वीर तानाजी पारगावच्या. 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पहिला बॉल वाईड या दुसऱ्या षटकातला आणि त्यानंतर डबल अनिकेतच्या वतीनं पाहायला मिळाले. लेफ्ट हँडेड बॅटर अनिकेत जाऊ दिलं बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल रोटेट होतोय. पिचिंग झोन थोडासा सुधारित करावा लागेल कल्पेश पाटील यांना. मिलिंदजी पाटील गिराळे यांच्या वतीनं आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य मिळालं. त्यांचा मी टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बॉल क्लिपला खाली घेतलं. बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळलं. 30 या सेकंडच्या आतमध्ये शतरक्षक तैनात आहे. मिळते फक्त एकच धाव. एक धाव वाढून धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. वीर तानाजी पारगाव या संघासाठी आतापर्यंत ही स्पर्धा थोडी वर खाली राहिलेली आहे. जिंकायचंय पुढे जायचंय पण त्यासाठी मेहनत करावीच लागेल. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉडी बॅलन्स चुकला. लीन फॉरवर्ड झाल्या. स्ट्रोक खेळताना बॅकवर्ड स्क्वेअरला झेल आला आणि फलंदाज बाद. पॉइंट्स टेबल राजू दादा हे पॉइंट्स टेबल सगळ्यांना पाहायचंय. आता पहिल्या क्रमांकावर आहे नेहाली स्वरांगी वॉरियर्स 10 पॉइंट्सने पहिल्या क्रमांकावर. आई एकविरा ग्रुप दुसऱ्या क्रमांकावर 5 पॉइंट. श्रीराम स्पोर्ट्स तिसऱ्या क्रमांकावर 5 पॉइंट्स. क्रिएटिव्ह 11 चौथ्या क्रमांकावर 4 पॉइंट्स. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स 2 पॉइंट्सने 5व्या क्रमांकावर. ही गुणतालिका तुम्हाला पाहायला मिळाली. चांगला बॉल. कल्पेश पाटील चांगलं काम करतायत पण क्षेत्ररक्षणाची साथ कल्पेशला नाही मिळत. बॉल फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं जातोय. पाहूया नेमकं काय घडतंय. पाहूया नेमकं काय घडतंय. नक्की त्यांना काय अपेक्षित आहे. आदरणीय राकेशजी गरज खानिवडे यांच्याकडून जयकांत तरे यांनी जो झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. जर बेल्स डाऊन नाही झाल्यात तर मग तुम्ही कितीही अपील केला
तो उपयोग नाही होणार. जरी बॉल स्टंप 2 स्टंपच्या मधून गेलाय, बेल्स जर डिसलॉज नाही झाल्या तर तुम्ही कितीही अपील करा, बाद देता येणार नाही. आणि म्हणूनच कल्पेश अंपायरकडे तेच मागतोय, पण तसं नाही देता येणार मित्र. दरम्यान फलंदाज सेफ आहे. बॅटर इज सेफ नाव. सर किती धावा? 4. यस, चौकार. चौकार आलेला आहे. 22च्या या 4 धावा मिळतील आणि निराश आहे थोडासा कल्पेश. काल भन्नाट खेळ कल्पेश यांनी खेळला. ब्लू कॅप त्यांच्या शिरपेच्या. आदरणीय अक्षयजी किशोर वझे आपण मुख्य मंचावर यायचं आहे, कारण आपण जो झेल टिपला होता अमित पाटीलचा, त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आदरणीय राजूदादा पाटील यांच्याबद्दल तेव्हाच जाहीर झाले होते, तर आपण ते स्वीकारण्यासाठी यायचंय. आदरणीय नितीन वासुदेव पाटील दुकटन दिवेकर पाडाचे ते माजी उपसरपंच आहेत आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय राजू भास्कर कडू हे देखील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत बहाडोलीचे, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व सन्मानी आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला देतात. फुल टॉस बॉल ऑनसाइड टर्न केले, क्षेत्ररक्षक फॉरवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचतील, सिंगल होते कंप्लीट. आणि एका जमेवर समाधान व्यक्त करतायत हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते 20 वर. 20 धावा, 2 फलंदाज बाद. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. काय जबरदस्त षटक राहिलंय हे, म्हणजे आठवणीत राहतील असे क्षण तुम्हाला या सामन्यात पाहायला मिळत आहेत. कल्पेश यांचं हे षटक एक्स्ट्राच्या बाबतीत गाजलंय, म्हणजे जवळपास या षटकात 6 एक्स्ट्रा कल्पेश पाटील यांनी खर्च केलेले आहेत. आणि त्यामध्ये 1 डबल, 2 सिंगल, 1 विकेट त्यांनी घेतलाय जरूर, पण महागडे षटक. ओल्यावे स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल जाईल थेट पंचांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार 6 धावा, सिक्सर. ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. आपला देवा दादा. थँक्यू. चला वेळ घेऊ नका, ओव्हर ब्रेक मध्ये वेळ घेऊ नका प्लीज. सातत्यानं सकाळपासून आम्ही सूचना देत आहोत की 8 सामन्यांचं वेळापत्रक आजचं आहे आणि आजचं वेळापत्रक आज कंप्लीट करायचं आहे, कारण आज ग्रुप ए चे सर्व मॅचेस कंप्लीट झालेच पाहिजेत. उद्यापासून ग्रुप बी चालू होणार आहे, त्याचमुळे प्लीज वेळ घेऊ नका. 2 षटकाचा खेळ संपलाय. वीर तानाजी पारगाव संघाची धावसंख्या 26 धावा, 2 फलंदाज बाद. आदरणीय किशोरजी पाटील साहेब, पोलीस पाटील नावजे आणि त्यांच्या समवेत आशिषजी पाटील साहेब नावजेवरून इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. 2 षटक संपलेत. तसेच प्रितेश पाटील, विकी वझे आणि त्यांची पूर्ण टीम जी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर मालिकावीर बाईक आहे तिथे उभे आहेत. त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मनोज गरज असतील. चान्सेस क्रिएट करावे लागतील आणि त्यासाठी नारायण वझे आता स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत, कारण या अगोदर त्यांनी जो चेंडू हाताळला होता तो अनप्लेएबल होता बॅटरसाठी. आणि म्हणूनच पुन्हा एकदा ती एक परंपरा राहिलेली आहे की पहिलं आणि तिसरं षटक नारायण वझेच हाताळतील. टीम श्रीराम स्पोर्ट्स खानिवडी या संघासाठी, ज्याचे संघमालक आहेत श्रीयुत सुनील घरत, श्रीयुत वीरेंद्र घरत आणि श्रीयुत रणजित तरे. संघमालकाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. वीर तानाजी पारगाव संघाचे संघमालक आहेत, म्हणजे पूर्ण मंडळच वीर तानाजी क्रीडा मंडळ पारगाव हे संघमालक आहेत. वीर तानाजी पारगाव या संघाचे नारायण वझे आतापर्यंत पूर्ण लईमध्ये गोलंदाजी करताना सकाळपासून पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या 27. फुल लेन बॉल, बॅटची आउटसाइड एज. बॉल गलीमधून मागे सरकतोय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार. जाईल थर्ड मॅन, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. येतोय अफलातून चौकार.
ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा रागे ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा हे आपला देवा दादा हे आपला देवा चौकार येतोय आणि धावसंख्येचा वेग वाढतोय आणि जरी संपर्क बॅट आणि बॉलचा योग्य नव्हता पण बॉल गॅप मधून मागे सरकलाय. आउटफील्ड फास्ट असल्यामुळे फलंदाजांना तो मनमुराद आनंद मिळतोय. रन्स मॅन्युफॅक्चर्ड होत आहेत. सातत्यानं धावसंख्येचा ओघ वाढतोय. अनिकेत बघता बघता 14 वर पोहोचलेत. यावेळेस पायात टाकलेला बॉल फक्त बचावात्मक पवित्रा सरळ बॅटचा वापर करताना सिंगल होते कंप्लीट. बॉल अडवला जाईल डीप मिड ऑफला. तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. वीरताराजी पारगाव संघाची धावसंख्या 32. 2 फलंदाज बाद. 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 आफ्टर 2.3. चला पुढील 2 संघ रेडी राहायचे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आई एकविरा ग्रुप माकडे आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे दोन्ही कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे आणि वीरताराजी पारगाव हा सामना सुरू आहे. आजच्या वेळापत्रकातला तिसरा. हो यावेळेस फोर्स केलंय. एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स सुद्धा मिळतंय. साथीदार चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतायत. यावेळेस चेंडूला पंख लावले. षटकार साधावा. हे यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावात तर आदरणीय किशोरजी पाटील, पोलीस पाटील नावजे तसेच आदरणीय आशिषजी पाटील नावजे आपणास नम्र निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. 30 या संघाच्या आतमध्ये बॉल मागे सरकतोय. फंबल झाले क्षेत्ररक्षक. लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचा मानस दोन्ही फलंदाजांचा पूर्ण झालेला आहे. हे षटक नारायणचं थोडंसं खर्चिक राहिलंय आणि वीर तानाजी पारगावसाठी फायद्याचा. एकही डॉट बॉल या षटकात आला नाहीये आणि त्याचमुळे सातत्य फलंदाजांचं दिसून येते. पार्टनरशिप बनते. तिसऱ्या विकेटसाठी साहिल 10 वर पोहोचलेत आणि अनिकेतचा खेळ 15 वर. आदरणीय दयानंदजी पाटील नावजे आपण सुद्धा कृपया मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी असं निवेदन संयोजन समितीचं आहे. हो द्यावेस. ऑकवर्ड बॉडी मोमेंट अपील तर गोलंदाज नारायण यांनी केली होती पण पंचांना इंटरेस्ट बिलकुल नाहीये. लेग बायची एक धाव मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करताना वीर तानाजी पारगाव संघाची धावसंख्या 41. 2 फलंदाज बाद. 41 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. चला ओव्हर ब्रेक मध्ये एकत्र येऊ नका. आपण आपापल्या जागेवर थांबा. छोटासा ड्रिंक्स ब्रेक एक घेऊया. डीजे ला संधी देऊया. पुन्हा एकदा थोड्याच वेळात. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा. इनोवा गाडीचा तुम्हाला ती गाणी ऐकायला मिळत आहेत. तर कला प्रत्येकाकडे आहे. त्याला सादरीकरण करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता आणि रुपेश पाटील यांनी खूप चांगली गीतं लिहिलेली आहेत. वीर तानाजी पारगाव संघाची धावसंख्या 41 धावा. 2 फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. चांगली स्थिती आहे. या पहिल्या 3 षटकांमध्ये वीर तानाजी पारगाव या संघाची. कल्पेश पाटील मागच्या षटकात खर्चिक राहिले पण पाहूया आता खर्च वाचवताना या षटकात ते पुनरागमन कल्पेश पाटील यांचं पाहायला मिळेल का. 2 गोलंदाज 2 स्पेल्स कंप्लीट करतायत श्रीराम स्पोर्ट्स खनिवडे संघासाठी. कल्पेश पाटील पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. स्ट्रायकर साइडला साहिल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा फुल लेन बॉल. कमिटमेंट होती बॉलच्या पिचिंगचा अभ्यास करण्याची. बॅट्समॅन चांगली आहे फलंदाज साहिलकडे पण गोलंदाज देखील अनुभवाने परिपूर्ण असल्यामुळे पहिल्या बॉलवर भाव खाऊन गेलाय कल्पेश पाटील. मागच्या षटकात जे करता नाही आलं. मागच्या षटकात जी निराशा होती ती आता सकारात्मक ऊर्जेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्यांचा पहिला प्रयत्न यशस्वी. हा बॉल दूर ठेवलाय. फुटवर्क नव्हतं जितकं आवश्यक होतं या स्ट्रोक साठी. या ठिकाणी रेफरल आलेला आहे. व्हाईट बॉल साठी रेफरल आलेला आहे. पुन्हा एकदा अजित म्हात्रे सर बिझी होतील विश नेटवर्कच्या
घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये अर्थात वॉर रूम मध्ये अजित म्हात्रे सर येत आहेत, तपासणी करतील. आदरणीय विनोदजी पाटील पारगाव तसेच आदरणीय अंकुशजी जाबर सरपंच पारगाव यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. आम्ही आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. स्ट्रोक बॉल काही काळ हवेत राहिलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेळेवर बॉलवर पोहोचतोय. एक टप्पा घेत त्यांनी बॉल कलेक्ट केला, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. टीम वीर तानाजी पारगावला धावसंख्या जाते 44 वर. 44 धावा, 2 फलंदाज बाद. अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात तितक्या धावा नाही गोळा करू शकले वीर तानाजी पारगाव संघाचे फलंदाज. फक्त 3च मिळाले त्या षटकामध्ये. शॉर्ट प्लेन बॉल होता, पंच करताना बॉलला पाठवलंय थेट डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. परिस्थिती गंभीर, तिकडे मी खंबीर. येतोय षटकार, साधावा. शेठ माणूस आहे हो बारी, अंदाज अनोखा निराला. शेठ माणूस आहे हो बारी, अंदाज अनोखा निराला. 91-92 नंबर वाला किरण पाटील दादाला. साहिलने षटकार खेचलेला आहे आणि चौफेर फलंदाजी करण्यासाठी साहिलला ओळखलं जाते. यावेळेस त्यांना ऑफस्टम्पच्या बाहेर जागा मिळाली होती आणि त्या जागेचा फायदा उचलताना त्यांनी वेल एक्झिक्युटेड सिक्सर खेचली. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश आहे, संतुलन चुकलं. बॉल सीमारेषा पार. साहिल तो शांत कसा राहील. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार. 91-92 नंबर वाला किरण पाटील दादाला. पाटील फार्म हाऊस वाला किरण पाटील दादाला. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 54 धावा. 54 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. नारायण वझे यांना आपण प्रयत्न करताना पाहिलं. लॉंग ऑफला पण थोडीशी अनइव्हन आउटफील्ड असल्यामुळे त्यांना बॉल अडवता नाही याला. चला 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचं षटक संपवायचंय. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचं षटक संपवायचं. लवकरात लवकर बॉलर पाठवून द्यायचं आहे. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. पुढचे 2 संघ टॉससाठी रेडी राहा. आई एकविरा ग्रुप माकणे आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स
साखरे. दोन्ही कॅप्टन चला टॉस बॉक्सच्या जवळ उपस्थित राहायचंय. आपण टॉस करणार आहोत पुढच्या 2 षटकानंतर. अगोदर ती सूचना आम्ही देतोय जेणेकरून ती प्रक्रिया योग्य त्या वेळेत पूर्ण झाली पाहिजे. वीर तानाजी पारगाव, चला जास्तीत जास्त वेळ घेऊ नका. 5 मिनिटं 5 सेकंद इतक्या कालावधीत तुम्हाला पुढचं षटक संपवायचं आहे. लक्षात घ्या. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत अनिकेत. जबाबदारीचा खेळ प्रत्येकाला खेळायचा आहे. प्रत्येकाला आपल्या संघासाठी चांगलं द्यायचं आहे. प्रत्येकाला मौका तर मिळणारच आहे, कारण एका गटामधून प्रत्येक संघ 6 सामने खेळणार आहे. त्याचमुळे एका सामन्यात तुम्हाला संधी नाही मिळाली किंवा एका सामन्यात तुमच्या मनासारखा खेळ नाही झाला, तुम्हाला पुन्हा एकदा मौका मिळणार आहे. आणि हीच परंपरा आहे आगरी प्रीमियर लीगची, की संघांना खेळाडूंना जास्तीत जास्त संधी कशी देता येईल त्यासाठी खूप चांगली संकल्पना आगरी प्रीमियर लीगची पाहायला मिळते. पुढचा बॉल अनिकेतसाठी ओंकार. हो, यावेळेस ताकद आहे आणि तो सांगतोय गोलंदाजाला, तू कितीही लावशील ताकद, जा, मी नाही वाकत. लॉंग ऑन क्लिअर, षटकार. क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी त्यांनी केला या मार्केट जाम त्यांनी केला या मार्केट जाम आता त्याचाच आईर फॉर्म संदे किती का चलता है ना थँक्यू. त्याचाच आईर साहिल 21, अनिकेत 22, वीर तानाजी पारगाव 60. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. दो भाई फिर पुरी तर भाई असंच पाहायला मिळते साहिल आणि अनिकेतच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. ओमकारच्या विरोधात त्यांनी आता पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करताना आम्ही मोठ्या धावसंख्येकडे जातोय तेच प्रमाण दिलेलं आहे. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर जवळपास तो 80-85 दाखवला जातोय. वीर तानाजी पारगाव 60. यावेळेस इमानदारी आहे आणि लगेचच पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता अनिकेतने पॅव्हिलियन बॉक्सचा रस्ता पकडला. कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात ते बाद झाले. षटकाराचं प्रत्युत्तर गोलंदाज ओमकारने दिलं. धक्का बसतोय टीम वीर तानाजी पारगावला 3रा. चला एक सन्मान आपण पाहणार आहोत. आदरणीय देवानंदजी वझे यांच्या शुभ हस्ते नितीनजी वासुदेव पाटील उपसरपंच धुकटण यांचा सन्मान मुख्य मंचावर आपण पाहणार आहोत. तर मी विनंती करतो आदरणीय देवानंदजी वझे यांना, जे अध्यक्ष आहेत आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे, आपण सन्मान पाहणार आहोत. धुकटणचे आदरणीय उपसरपंच श्रीयुत नितीनजी वासुदेव पाटील ज्यांनी 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिलं. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. चला या आदरणीय देवानंदजी वझे आपल्या शुभ हस्ते नितीनजी वासुदेव पाटील उपसरपंच धुकटण हा सन्मान केला जाईल. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व आदरणीय सन्माननीय नितीनजी वासुदेव पाटील साहेब, जे माजी उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आणि सध्याच्या घडीला ग्रामपंचायत सदस्य आणि एक प्रामाणिक उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आज त्यांना सुद्धा आज अभिमान असावा त्यांच्या सुपुत्रावर. आज जे आपण पाहत आहेत डॉक्टर आहेत रोहित पाटील, त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. अटेम्प्ट घ्यायचा की नाही घ्यायचा अगोदर त्यांनी कमिटमेंट दिली होती, पण हा फेअर बॉल आहे. बॅटर्सने रेफरल घेतलाय, DRS निवडलेला आहे. आदरणीय विनोदजी पाटील पारगाव यांचा सन्मान सुद्धा मुख्य मंचावर केला जाणार आहे. आदरणीय विनोदजी पाटील पारगाव, राजूजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान पाहणार आहोत. आदरणीय विनोदजी पाटील पारगाव यांचा सन्मान आदरणीय राजूजी आता पाटील यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावर केला जाईल. सर्व सन्माननीय पाहुणे मैत्री जोपासताना आपल्या समाजासोबत राहताना या स्पर्धेला भेट देत आहेत, सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय विनोदजी पाटील पारगाव यांचा सन्मान आदरणीय राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. चला DRS साठी आपण थांबलेलो आहोत. लगेच तुमच्यापर्यंत निर्णय आम्ही पोहोचू जसा आम्हाला माहिती मिळेल. त्यानंतर आदरणीय अंकुशजी जाबर पारगाव यांचा सन्मान संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आदरणीय अंकुशजी जाबर पारगाव, फेअर डिलिव्हरी. चला आदरणीय अंकुशजी जाबर आपण यायचंय. दरम्यान चला मॅच ऑन करूया आणि स्कोर झालेला आहे 60 धावा 60 रन्स. हो, यावेळेस ताकद आहे, एलिव्हेशन आहे, अंतर सुद्धा आहे. बॉल स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. आपलं मार्केट आपण तयार करायचं. आशिष आपली रॉयल एंट्री मध्ये दाखवतोय. षटकार 6 धावा. साऱ्या गावामध्ये
मान मिलतो या दादाला, मान मिलतो या दादाला. 89 नंबर वाला. आदरणीय अंकुची जाबर पारगाव यांचा सन्मान आपण आदरणीय देवानंदजी वजे यांच्या शुभ हस्ते पाहत आहोत मुख्य मंचावर. धावसंख्या 66. डॉट बॉल आवश्यकता आहे या डॉट बॉलची ओमकारसाठी. आपण सन्मान पाहतोय आदरणीय अंकुची जाबर पारगावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. स्पर्धेचं हित जाणण्यासाठी आलेले आहेत, स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. हा सन्मान होतोय आदरणीय देवानंदजी वजे यांच्या शुभ हस्ते, अध्यक्ष आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन. वीर तानाजी पारगाव धावसंख्या 66. शेवटचा बॉल या षटकातला ओमकार इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न करतायत. आपण नाही राहू शकणार कारण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आशिषचा पलटवार. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून षटकार. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा. बहात्तर धावा 3 फलंदाज बाद. चांगली स्थिती वीर तानाजी पारगाव या संघाची आतापर्यंत दिसते, पण विसरून चालणार नाही की मागच्या 88 धावांना चेस करताना जवळपास तो चेस कंप्लीट झाला होता. म्हणूनच या मैदानात, या स्पर्धेत, या पर्वात जितक्या धावा तुम्ही बनवतात तितक्या धावा सफिशियंट असतीलच असं नाहीये. प्रत्येक बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकाची जबाबदारी घेताना पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर साईडला साहिल यांच्या वतीने 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत बनते. नेक्स्ट बॉल प्रतीकचा. चला दोन्ही संघ कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचं आहे. आई एकविरा ग्रुप माकणे आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे. कॅप्टन रेडी राहा टॉससाठी. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 86. हो, संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा उचलला. बॉलला पुल करताना कुल केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक स्टार्ट ऑफ 6th ओव्हर. 6 धावा. ओ साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. थँक्यू. 6 धावा मिळत. साहिल पुन्हा एकदा आपल्या त्या अफलातून फलंदाजीसाठी येत आहेत. मंगल कडक यांचं आगमन. स्वागत आहे. यावेळेस बॅकफुटला सरकत फोर्स केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचेल. सिंगल कंप्लीट. मंगलजी कडक यांचं आगमन झालेलं आहे आणि स्पर्धा गाजते कशी तर मंगल कडक यांच्या त्या नृत्याने, त्या नृत्याविष्काराने. आणि आज तुम्हाला पूर्ण दिवसभर मंगल कडक यांचं ते कडक नृत्य पाहायला मिळेल. धावसंख्या 79. 3 फलंदाज बाद. 2 चेंडूचा खेळ 6व्या षटकाला संपलाय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 90च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न तर वीर तानाजी पारगावचा असेलच. मंगलजी, जर तुम्ही खाली नसलात तर 200 रुपयाचं बक्षीस. वर आलात तर मग 1ही रुपया नाही. खाली नसलात तर मिसफील्ड झाले. बॉल सीमा रेषेच्या अडवला जातो का पाहूया. धावा तर पूर्ण केलेल्या आहेत आणि आपण बाउंड्री चेक करणार आहोत. त्या ठिकाणी बॉल अडवला गेला आहे की नाही त्याची तपासणी आपण करूया. प्रयत्न तर चांगलेच केले होते क्षेत्ररक्षकाने. अगदी समालोचन कक्षा जवळच आहेत पण थोडस कन्फ्युजिंग आहे. त्याचमुळे आता अजित म्हात्रे सर पोहोचतायत आणि तपासणी करतील की बाउंड्री आहे की नाही. मंगलजी, नाचायचंय पण मग देवानंदजी वजे सांगतायत तुमच्या नृत्याचा आदर आहे, तुमच्या कलेची आदर. चला एक गाणं, तुम्हाला एक गाणं VIP डायस. चला चौकार आहे. 4 धावा. व्हाईट बॉलच्या या 5 मिळतील. बोनस आहे 5 धावांचा. बघा प्रयत्न चांगलेच केले होते. पाय त्यांचा बाउंड्री रोपवर होता जेव्हा त्यांनी बॉल अडवला. त्याचमुळे 5 धावा बोनसच्या मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 5च्या मदतीनं 84. बॉल हवेत आहे. संधी फलंदाजाला बाद करण्याची आहे पण क्षेत्ररक्षक जज करताना थोडीशी घाई करताना पाहायला मिळाले. अंदाज चुकला आणि त्याचमुळे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार. 4 धावा.
पंकज पाटलांची मेहनत आणि आईचा आशीर्वाद, आई एकवीरा चषक घुमतोय क्रिकेटचा नाद. साखरेला जाऊ क्रिकेटचा धडा. चौकाराला हे षटक नाही मनासारखं राहिलंय. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांनी मात्र पलटवार काउंटर अटॅक केलाय आणि पण आता क्षेत्ररक्षक ज्याने मागच्या बॉलवर चूक केली होती आता पुन्हा चूक होणार नाही, त्यांनी काळजी घेतली, झेल टिपला आणि फलंदाजाचा खेळ संपला. विकेट डाऊन. $88 रन्स ऑन बोर्ड. 88 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली स्थिती, चांगला खेळ. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये आहे कारण या दोन फलंदाजांनी आपल्या संघाची जबाबदारी ओळखताना चांगला खेळ सादर केला. आशिष आणि एका बाजूला साहिल या दोघांनी जो खेळ सादर केला त्यामुळे एक चांगली स्थिती वीर तानाजी पारगाव या संघाची पाहायला मिळते. सागर हे फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते. साहिल 28 वर नॉनस्ट्रायकर एंडला. पण हे षटक प्रतीकचं तितकं योग्य नाही राहिलं आणि आता बघा स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली आणि फलंदाज बाद आहे पण एक धाव व्हाईट बॉलची मिळेलच आणि 2 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत त्या पहिल्या डावातले. धावसंख्या 89 धावा, 4 फलंदाज बाद. चला पुढचे 2 संघ आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. आई एकविरा ग्रुप माकडे आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे. आपण टॉसची प्रक्रिया लगेचच पूर्ण करणार आहोत जसा हा पहिला डाव संपेल. फलंदाजांसाठी हे मैदान धावांचा कुरण आहे आणि म्हणूनच पहिल्या 3 दिवसांमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात. म्हणूनच गोलंदाजाने सुद्धा जे ब गटातले आहेत ते पूर्ण तयारीनिशी गोलंदाजी करण्यासाठी येतील. उद्यापासून ब गट सुरू होणार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 3 दिवसात ब गटातले सर्व सामने खेळवले जातील. चांगला बॉल, बॉडी लाईन अटॅक होता, स्टंप टू स्टंप अटॅक, पण यावेळेस पूर्ण होते फक्त एक जा आणि हुशारी आहे क्षेत्ररक्षकाची कारण साहिलला स्ट्राईक हवी होती पण ती नाही मिळणार. आता कृणाल यांच्याकडे स्ट्राईक शेवटच्या बॉलवर. वीर तानाजी पारगाव 90 धावा, 5 फलंदाज बाद. 90 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. पुढचा बॉल स्टार्ट चांगला झालाय, एंड सुद्धा चांगला करायचा प्रयत्न. बॉल एक्स्ट्रा कव्हरला लँड होतोय. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जातोय. अजूनही बॉल कलेक्ट नाही झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा सुद्धा पूर्ण होतील. 3 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. एक धावेचं महत्व तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे पण थोडा कॅज्युअल परफॉर्मन्स या षटकामध्ये राहिलेला आहे. श्रीराम स्पोर्ट्स या संघाचा पहिला डाव संपते. धावसंख्या 93, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 94 ची. 36 चेंडूत 94 धावांची गरज असेल श्रीराम स्पोर्ट्स खानिवडी या संघाला. सर्व करूया टॉस. 2 कॅप्टन रेडी असतील. आई एकविरा ग्रुप माकडे आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे. दादांनी जपली आईच्या स्मृतीची ही गाथा. मातृप्रेमाच्या चरणी झुकतोय साऱ्यांचा हा माथा. हे मैदान हे सजले पहाजणू खेळाडूंचा मेळा. चौके आणि छक्क्यांचा रंगतो इथे सोहळा. थँक्यू. आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. चला फिल्डिंग सजून घ्या लगेच त्वरित. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत आणि आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. माझे उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख. आणि जाऊया थेट मनीजी पाटील यांच्याकडे प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद प्रमोदजी. आदरणीय नितीनजी पाटील जे उपसरपंच धुकटणचे आणि क्रिकेटला त्यांनी जवळून पाहिलंय, क्रिकेटमधून नेहमीच ते प्रेरित करतात. तर आता त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. 2 संघ, एका बाजूला आई एकविरा ग्रुप माकडे आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे. होतोय टॉस. नाण्याच्या एका बाजूला 2026, दुसऱ्या बाजूला APL. चॉईस पाहिजे की टॉस कोण करायचंय? चॉईस द्या सर. कॉल देतील प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरेचे कॅप्टन. स्पिन दी कॉइन सर. APL हा कॉल आणि नाणेफेक जिंकले.
प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे धन्यवाद. मी अंतिमची आपल्याला विनंती करतो की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण सन्मानपूर्वक मुख्य मंचावर विराजमान व्हायचंय. नाणेफेक जिंकली आहे तर निर्णय काय असेल? आमचा निर्णय पेंडिंग असेल, आम्ही सांगतो. घरचंच मैदान आहे आणि या मैदानावर खेळत असताना आतापर्यंत तो अनुभव 2 दिवसांचा कसा राहिलाय? चांगलाच राहिला आहे. मी मॅच थोडं अर्ध आहे तरी आता प्रयत्न करू दोन्ही जिंकायचे. प्रामाणिकपणे सांग, टीमकडून अपेक्षा काय, कोणी काय केलं पाहिजे? बिंदास बोल. विश नेटवर्क तुम्ही लाईव्ह आहात. काय ना, आमचा आयकॉन थोडाच खेळला पाहिजे. ऐकॉन कोण? मोहित मडवी. चला, मोहित मडवी मनावर घेतील आणि चांगला खेळतील अशी अपेक्षा आहे. तुमचं डिसिजन पेंडिंग आहे. तुझ्यासाठी प्राक्तन कसा राहिला या 2 दिवसांचा अनुभव? खूप चांगला अनुभव आहे आणि आता पण आमचे 2 मॅच राहिल्यात. चान्स आहे आम्हाला. आम्ही प्रयत्न करू आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करू. लीगमध्ये इम्प्रूव्ह करण्याची संधी असते, ती इम्प्रूव्हमेंट आज तुमच्या संघाकडून मला पाहायला मिळेल का? जसं टेस्टमध्ये 2 इनिंग असतात, तर एक इनिंगमध्ये आपण फेल गेलो तरी आपल्याला दुसऱ्या इनिंग चान्स देते. तसंच लीगचं सुद्धा आहे. 6 मॅचेस आहेत. 1-2 मॅच आपण चांगले नाही गेले तरी पण चांगले पुढच्या मॅच येतील ते आपण कव्हर करू शकतो. व्हेरी वेल सेड कॅप्टन. तर डिसिजन पेंडिंग आहे पण लगेच तुम्ही निर्णय. क्षेत्ररक्षण प्राक्तन तुम्हाला फलंदाजी करायची. तर नाणेफेक जिंकून प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखर संघाने क्षेत्ररक्षण निवडले आहे आणि आई एकविरा ग्रुप माकडे संघाला करायचे फलंदाजी. दोन्ही संघाला शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण आता विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर पाहतोय आगरी प्रीमियर लीग सीझन 9 समालोचन कक्षातून आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर प्रमोदजी शेडगे. धन्यवाद. चला, घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. सध्या व्यासपीठावर आपण पाहताय सन्माननीय व्यासपीठ, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. VIP बॉक्स मध्ये सध्या तरी आपण पाहतायत विराजमान झालेले प्रितेज पाटील, विकी वजे, माट्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज घिरत, प्रणय पाटील सोन्या, सुधीरजी वजे आणि धीरज पाटील बंड्या यांच्याकडून ना तिन्ही समालोचकांना मात्र 500 रुपीज आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप आम्ही त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. नितीनजी पाटील साहेब, आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. प्रितेशजी पाटील, प्रणय पाटील, मनोज घिरत, धीरज पाटील बंड्या, विकी वजे, सुधीर वजे यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. स्टार्ट ऑफ द मॅच श्रीराम स्पोर्ट्स टीम. यावेळेला पहिल्याच बॉलवर यॉर्कर, गुड डिलिव्हरी साहिल कुडूचा, अप्रतिम हा बॉल पाहायला मिळतोय. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल, गॉन. आणि क्या बात आहे, राजूजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं या विकेटसाठी क्लीन बोल्ड केल्याबद्दल साहिल कुडूला हे पारितोषिक पाहायला मिळतं. आकाश घरात एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. आई सतवाची पाठवली गावाला, आई सतवाची पाठवली गावाला, या पाठवली गावाला. आधी वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. थँक्यू. कॅम्पा एनर्जी ड्रिंक आपण पाहतात. मान ऑफ द मॅच साठी त्रिमूर्ती मेडिकल सफाळे आणि मिलिंद अमोल पाटील गिराळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि संदीपजी पाटील यांचं सुद्धा आगमन होतं, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. विशालजी पाटील सरपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम. पहिल्याच बॉलवर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण होत असताना आपण पाहत आहेत. ऑन साईडला यावेळेला आपण पाहतायत गौरव किनी, अर्थातच विकास किनी. 1 रन मिळेल ऑफ द मार्क. ओंकार घरत एका साईडला, कल्पेश पाटीलच्या बॅटमधून 1 रन येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 94 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. विश नेटवर्कचे विश्वास पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेशजी कुडू, संदेश पाटील, विनोद पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि देवानंद वजे साहेब खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. संपूर्ण त्यांची टीम
मनोजी पाटील, किशोरजी वजे साहेब सुद्धा खुश असतील यात ती मात्र शंका नाही आहे. आणि राजू पाटील साहेब सध्या तरी आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. एक वेगळंच रसायन आहे. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल होता. बॅटची एज आशुतोष व्यवहारे सर त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शवत असताना त्या खाणाखुणा एकमेकांना पंचांना माहिती असतात. पहा चांगला बॉल होता. आज साहिल कुडे वेगळ्याच भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. समोरून थोडंसं मात्र यावेळेला बॉल समीर गरत यांच्या हातातून सुटला आणि फर्स्ट स्लिप कडे जाऊन सुपर बॉलिंग आतापर्यंत आपण पाहताय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. कल्पेश पाटील किंवा तुषार पाटील बॅट देत असताना पाहायला मिळतात. वेगवेगळ्या बॅटचा ब्रँडचा वापर केला जातो, परंतु ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहतील असं म्हटलं जातं. दोन धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेट किपर आशिष पाटील यांच्या हातामध्ये निघून जातोय. चांगली गोलंदाजी साहिल कुडू. 2 दिवसांचा आढावा घेत आज मला काहीतरी करायचंय हे ध्येय त्यांचं पाहायला मिळतं. मंगल कडक यांना आपण पाहता येत, त्यांचा कडक डान्स पाहायला मिळेल. ऑन साइडला लो फुटॉस बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळला गेला, परंतु विकास किनी गौरव किनीला बीट केलंय. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार कल्पेश पाटीलच्या बॅट. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. परफेक्ट या वेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. शॉर्ट लेगला बॉल वळतोय. आशिष पाटील बॉलला कलेक्ट करतील. 1 रन मिळेल. पहिल्या षटकाचा आढावा घेत 7 रन झाले. 7-1. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना वीर तानाजी पारगाव टीमने 94 धावा फलकावर लगावल्या. अमर पाटील माहिती देतात की पहिल्या इनिंगचा आढावा घेत 93 धावा आणि सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. 3 फलंदाजांनी जबरदस्त खेळ साकारला. साहिल, आशिष आणि अनिकेत जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं त्यांना. आणि काल अक्षय पाटीलने सुपर बॉलिंग करत असताना या सामन्यामध्ये दरवाजे ठोठावले गेले. कालच्या दिवसाचा आढावा घेत आज मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ही आपण पाहू शकताय HF डिलक्स हिरो ची बाईक आणि एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते श्री राजूदादा पाटील साखरे. अप्रतिम व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. सर्वस्व या स्पर्धेला दिलेलं आहे त्यांनी. मकर संक्रांत म्हटलं तर म म्हणजे मराठमोळा सण, क म्हणजे कणखर बाणा, र म्हणजे रंगीबेरंगी तिळगुळ, स म्हणजे संगीतमय वातावरण, क्रा म्हणजे क्रांतीची मशाल आणि त म्हणजे तळपणारे तेज. म्हणजेच मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा आहेत. 7 धावा झालेत. 7 धावांवरती 1 गडी बाद झाला. इथून आता कुठेतरी अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. अप्रोच इंटेंट. चांगला बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला. कृणाल पाटील काय गोलंदाजी करताना कालपासून या गोलंदाजाने प्रभावित मारे केले. तिखट मारे करत असताना, अचूक टप्प्यावर भेदक मारे करत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर लयबद्धता गोलंदाजी करतो. नियंत्रण आहे, एकाग्रता, फक्त वेग असून चालत नाही. सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येतील. गौरव किनी. विकेट डाऊन होईल का? आणि यस, महत्वपूर्ण विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढं हवं तसं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही आणि इथे विकेट डाऊन. सेलिब्रेशन टाइम. फलंदाज बाद. गॉन. संजय की निका
थँक्यू. आदरणीय सन्माननीय सचिनजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महावितरणमध्ये जे कार्यरत आहेत त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आणि राजनजी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया सुस्वागतम. 7-2 आतापर्यंत आपण पाहतायत. कृणाल पाटील चांगली गोलंदाजी करत असताना ओंकार घरत आज काहीतरी करून दाखवण्याची हीच ती नामी संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. संधी कमी आणि शिक्षा पटकन मिळते या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय. 7 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. कृणाल पाटील आपण पाहतायत उजव्या हाताने. चांगला फटका तर आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेने बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ओंकार घरत एक चांगला बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परफेक्ट ऑलराऊंडर. ओमसाई गावदेवी शिवनसाई या टीम मधून खेळत असताना तो सातत्यपूर्ण कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. 9-2 कृणाल पाटील अनुभवाचा खजिना आहे या गोलंदाजाकडे. तृतीय क्रमांकाचं चषक आपण पाहिलं तर सचिन जे अनंत वझे ते महावितरणमध्ये कार्यरत आहेत आणि तृतीय चषक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप झालंय. आणि शेवटच्या मोमेंटला आतमध्ये बॉलला ढकललंय. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं त्या ठिकाणी सागर तरे पुढे सरसावत असताना. आणि काय टाळ्यांचा कडकडाट होतोय मैदानाच्या आतमधून. व्हायला हवं, कारण जेव्हा अशा प्रकारची फिल्डिंग होते ना त्यावेळेला एखाद्या फिल्डरला तुम्ही अप्रिसिएशन करायला हवं आणि तेच केलं आतापर्यंत. चांगली फिल्डिंग बहाडोलीचा ब्रँड आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र आतमध्ये ढकललं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 94 धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत नारायण वझेला गेल्या मॅच मध्ये कालच्या दिवसात अफलातून बॅटिंग केली होती. वी फॅक्टर मध्ये स्पेशली त्याने फटके खेळले होते, ते लाजवाब होते. यावेळेला वी फॅक्टर मध्ये पुन्हा एकदा आल्या दाखवून देतोय की मी आता थांबणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता इनसाइड आउट षटकार. सोळा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका होता ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात. बॉटम हँडचा चांगला वापर करतो आणि जेव्हा इनसाइड आउटचा फटका खेळतो ना त्यावेळेला फोरआर्मचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टक्कन आवाज आलाय. हवाई सफर केलंय. आकाशाला सॅल्यूट करणारा हा षटकार. लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतो. पॉवरफुल बॅटिंग. दिस इज अ क्लास मॅसिव्ह हिट. साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. अजून एक षटकार आला तर सचिनजी वजय खानिवडे यांच्याकडून आपण पाहतायत 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चांगला फटका, अप्रतिम. आता फक्त तुमच्याकडे 3 षटकं टाकण्यासाठी 14 मिनिटांचा कालावधी आहे. मग तुम्हाला कसं मॅनेजमेंट करायचंय ते तुम्ही ऍडजस्ट करा. 2 षटकांमध्ये 22 धावा आलेत. मॅच रफ अँड टफ होईल यात ती मात्र शंका नाहीये. 24 बॉल मध्ये 72, 2 बॉल मध्ये 12. नारायण वजेच्या बॅट मधून जबरदस्त क्लास बॅटिंग. 600च्या एव्हरेजने आतापर्यंत बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 पंच ऑन फील्ड. विरल नायर सर आणि एका साईडला आशुतोष व्यवहारे सरांना आपण पाहतायत सातत्याने या अग्री प्रीमियर लीग मध्ये त्यांची वर्णी लागली जाते. कारण क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ती तुम्हाला क्वालिटी मेंटेन करावी लागते. साहिल कुडूला आणलंय गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवल्यानंतर आदरणीय श्री राजूजी पाटील साहेब यांनी 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला ऊर्जा देण्यासाठी पाहायला मिळतं. स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. अप्रतिम चांगला फटका. रिस्क घेतली आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. गुड शॉट बाय ओंकार घरत.
या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. यंगस्टार टेंबोडे उमरोळी जे आपण पाहिलं तर राजनजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत, ओनर आहेत. अनिकेत कोणती मिस्टेक करत नाहीये, चांगली फिल्डिंग, फलंदाज बाद. हॅलो चेक. यावेळेला आपण पाहिलं तर अतिशय चांगला झेल टिपला आणि टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता पंकज पाटील पालन रिलॅक्स मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता कदाचित नवीन जे चेहरे आहेत त्यांना संधी दिली जाईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. डगआउट मधून पाहायला मिळाला. स्वप्नील यांना संधी दिली जाईल का 2 षटकं टाकण्यासाठी, योगेश पाटील बाबू ओपनिंगला येतील का, सर्व काही गोष्टी आता सारासार विचार करतील. दरम्यान आपण पाहिलं तर विकेट मिळाली. जयेश पाटील नवसेचा ब्रँड सध्या तरी स्ट्रगल करतायत या स्पर्धेमध्ये, कारण या खेळाडूकडे खूप पोटेन्शियल आहे. ग्रामीण प्रीमियर लीग झाली होती ना, त्यावेळेला शिवनसई ईश्वरपुरीच्या मैदानात एका हाताने बॅटिंग करत असताना दुखापतग्रस्त असून सुद्धा त्याने एवढ्या धावा केल्या होत्या की अप्रतिम. ऑन साईडला खेळला गेला, एक नंतर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत, परंतु फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. साहिल कुडू एनर्जेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला थोडीशी दुखापत होत असताना पाहायला मिळते. आणि जयेश पाटील, चला आपण प्रथमोपचार या वेळेला करायचा आहे. प्रथमोपचार आपण करा. आज गौरव किनी बॅटिंग अँड बॉलिंग मध्ये थोडीशी नाखुश, परंतु फिल्डिंग मध्ये आता चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. ला 3 दरम्यान टाइमर स्टॉप केलं गेलंय. 27ला 3 आतापर्यंत आपण पाहू शकाल. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीम निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम मैदान पाहायला मिळतं. या मैदानाचा संपूर्ण कायापलट झालाय आणि खऱ्या अर्थानं खूप साखरेकरांनी जी मेहनत घेतली त्यामध्ये स्वतःला झोकून दिलं ते राजूजी पाटील यांनी. आणि नवतरुण मित्र मंडळ असेल, संपूर्ण रुपेशजी पाटील यांची संपूर्ण टीम असेल, आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या मैदानाला खऱ्या अर्थानं मेहनत घेतली त्या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद असेल. अनिकेत काकडे या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. विपुलजी वजय या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख. आदरणीय कन्हैया गुर्जर सर उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. सोनावे गावचे जावई कन्हैया गुर्जर सर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. अग्री प्रीमियर लीग 2026 मध्ये ऑन साईडला नारायण वजय सेन्सिबल बॅटिंग करतायत. 1 रन मेल. सागर तरे एनर्जेटिक प्लेअर आहे, त्याला पाहिल्यानंतर मला विशाल तांबोरीचीच आठवण येते. ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज, दांडीचा ब्रँड आपण पाहिलात तर जेव्हा बहाडोली प्रीमियर लीगला मी समालोचन करत होतो त्यावेळेला मी कन्फ्यूज झालो होतो, कारण तेव्हा सडपातळ बांध्याचा होता. 28ला 3. फुलटॉस बॉल, बॅकलिपचा वापर जरूर केला होता. शफल हलकेसे झाले होते, परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल बरोबर आला नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत साहिल कुडूचे बॉल फेकून झालेत. 5 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28ला 3 धावा थांबलेत या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. आशिष पाटीलच्या हातामध्ये 2 स्पेल, काय भन्नाट फॉर्मामध्ये साहिल कुडू, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. 13 धावा देत 2 विकेट्स मिळवले. 6.50चा इकॉनॉमी. ग्रेट बॉलिंग बाय साहिल कुडू. चला यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला, दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. हे राजू पाटील साखरे गावाचा यारो का यार आला.
अग्री समाज बांधवांचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आणबान शान गोड गळ्याचे धनी आदरणीय सन्माननीय जगदीजी पाटील त्यांनी अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं ते खऱ्या अर्थानं त्यांच्या आवाजाने आणि त्यांच्याच मुखातून हे मात्र सुंदर स्वर आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात आणि अतिशय मंत्रमुग्ध करणारं हे सॉन्ग आपण पाहतायत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 28. अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं आगमन झालेलं आहे. पंचायत समिती सभापती म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या समवेत हितेजी बाडगा साहेब उपस्थित झालेले आहेत. भाताणे नवसईचे आपण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विद्यमान सरपंच म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान विकेट यावेळेला मिळत असताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी केले, जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. नारायण वजे बॅटचा टो लागला होता आणि कोणत्याही प्रकारची मिस्टेक केली नाही. आशिष पाटील परफेक्ट विकेट कीपर म्हणून आतापर्यंत रोल अदा करत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 धावा, 28 रन. धावा थांबलेत परिपूर्णतः. 16 बॉल आणि 66 धावा. आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील साहेब पंचायत समिती सभापती यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. मंद मंद पावलांनी त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. त्यांच्या समवेत हरीश्वरजी साहेब यांना सुद्धा आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. हितेजी बाडगा साहेब आपलं सुद्धा वेलकम आहे या अग्री प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून सहर्ष सुस्वागतम. शरीरापासून दूर खेळले होते आणि पंचांनी 2 हात खुले केलेत. आशुतोष व्यवहारे सरांनी आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना कृणाल पाटीलचा एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा धावा खर्च झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. लॉस ऑफ 4 विकेट. अग्री प्रीमियर लीगची आतुरतेने वाट पाहताना प्रत्येक खेळाडू आणि तो दिवस उजाडला 12 जानेवारीचा. 12 ते 18 या वेळेला अप्रतिम चांगला फटका आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह होता. परंतु ज्या पद्धतीने झेल टिपला गेलाय साहिल कुडू फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. वॉट कॅच आणि 500 रुपयांचं या वेळेला कॅश प्राइज राजूजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये मिळत आहेत. चांगल्या कलागुणांना वाव देणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. सुपर कॅच. ऍक्शन रिप्ले पहा. बाउंड्री लाईन टच आहे का? दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. हे राजू पाटील साखरे गावाचा यारो का यार आला. हे राजू पाटील साखरे गावाचा यारो का यार आला. राजू पाटील साखरेवाला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष सुस्वागतम या क्रीडा नगरीमध्ये. 29ला 5 आतापर्यंत आपण पाहताय डिसिजन पेंडिंग आहे. परंतु ज्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता प्रतीकच्या बॅटमधून आणि त्यानंतर अजित म्हात्रे सर वेळ घेत आहेत आणि दर्शवतील ऑन स्क्रीन. 6 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते त्यामुळे स्पष्ट प्रसारण आपल्याला पाहायला मिळतं. जे घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत. मयूर पवार हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना त्यांनी सुद्धा सांगितलं की शुभेच्छा या स्पर्धेला माझ्या वतीने. आणि SOUT आउट प्रतीकला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. फटका चांगला होता. फोरआर्मचा चांगला वापर केला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ कडे फिल्डर वायडिश मध्ये होते. साहिल कुडू हाय जम्प टायमिंग जम्प याला म्हणतात. प्रेझेन्स ऑफ माइंड. स्वतःवर कंट्रोल केलं. अन्यथा जर कंट्रोल नसतं तर बाउंड्री लाईन टच जसं जयेश पाटीलने काल केलं होतं आपण पाहिलं होतं दुसऱ्या दिवसामध्ये. तर इथून जर आपण पाहिलं तर विकेट गेल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल पामाळीला आपण पाहतायत.
टिंबोडे गावातील खेळाडू. मात्र निखिल आतापर्यंत पॉवरफुल बॅटिंग करेल का याकडे लक्ष असेल. समीर घरत, आशिष पाटील काहीतरी बातचीत करत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. कृणाल पाटील, निखिल. षटकार आणि चौकारांचा पाडा बोलावा लागणार आहे. आता हवाई सफर करावे लागतील. प्रत्येक बॉल ऑप्शन नाही आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आशिष पाटील आणि डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, चांगले प्रयत्न केले होते. नेम चुकला, परंतु फिल्डिंगचा दर्जा अव्वल पद्धतीने पाहायला मिळतोय. अव्वल दर्जा आहे. समीर घरत 40+ क्रिकेट हातात आहेत, परंतु एकच हातामध्ये अटेम्प्ट करत असताना त्याच ऍक्शनने फेकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला असता, परंतु हरकत नाही. धाव येत नाही. डॉट बॉल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. प्रफुल्ल वजे अर्थातच पिंटू यांना आपण पाहतायत. नेहमीच खेळपट्टीला मैदानाला त्यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 लॉस ऑफ 5 विकेट. ला 5 संत गतीने सुरुवात आणि त्यानंतरचा आपण पाहतायत की धावा देत नाहीयेत वीर तानाजी पारगाव टीम. चांगले गोलंदाज आतापर्यंत हाताळले गेलेत आणि त्यांनी तो भरवसा हा कर्णधारावर जरूर जतावला गेलाय. जेव्हा तुम्हाला मात्र गोलंदाजीसाठी आणलं जातं त्यावेळेला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. तुम्हाला जबाबदारीने गोलंदाजी करावी लागते आणि ते आतापर्यंत केले. कृणाल पाटीलने साहिल कुडूने ऑन साईडला. सागर तरे पुढे सरसावेल. फंबल झाले. साहिल कुडू बॅकअप साठी येत आहेत आणि पाहता पाहता 2 रन्स ऍड होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक 4 कंप्लीट झालं आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 32 ला 5. आता तुमच्याकडे हे षटक टाकण्यासाठी फक्त 5 मिनिटे आणि 10 सेकंद आहेत. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व अशोकजी पाटील साहेब पंचायत समिती सभापती या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे अध्यक्ष देवानंद कृष्ण वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. अशोकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन विराजमान झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय देवानंद कृष्ण वजे साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमळ शाल त्याचप्रमाणे हा बुके देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण अग्री प्रीमियर लीगची सन्मान चिन्ह हे मात्र सन्मानित केलं जातं. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपण लगेच वळणार आहोत विद्यमान सरपंच भाताणे नवसई ग्रामपंचायत इथे जी बाडगा साहेब त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूया. देवानंद वजे साहेब यांनाच मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. दरम्यान आपण पाहिलं तर या वेळेला हा बॉल निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मिळते. इथे जी बाडगा साहेब ऑन स्क्रीनवर आपण पाहताय त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. देवानंद वजे साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह बुके आणि फुलत राहा बहरत राहा आपल्या या क्षेत्रामध्ये. त्यानंतर सचिनजी वजे ज्यांनी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सरशिप केले गेले आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी विनंती करेन. स्वागत सन्मान करण्यासाठी मनोजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. तत्पूर्वी लेग बाईचा इशारा विरल नायक सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 34 वर जाऊन पोहोचले गेले. आता बरोबर 10 षटकार ठोकावे लागतील कंटिन्यूज, तेव्हा कुठे विजयाला गवसणी घालतील. परंतु ज्या बॉडी लँग्वेजने आतापर्यंत जी बॅटिंग सुरू आहे असं वाटत नाही की त्या धावा होऊ शकतील. अप्रतिम चांगला बॉल टप्पा चूक पद्धतीने होता. लेग स्टंपच्या अगदी जवळून बॉल निघून जातोय. काहीतरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण समाजाचं देणं असतो आणि त्यामुळे आज प्रत्येक पाहुणे मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला उपस्थित राहिलेल्या आहेत. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. राजूजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हरेश्वरजी वजे साहेब
यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. हरेश्वरजी वजेसाहेब नेहमीप्रमाणे आजही मात्र या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. मी राजूजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हरेश्वरजी वजेसाहेब त्यांना मी विनंती करेन आपण समोर या आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. 38ला 5 परिपूर्णतः नाजूक स्थिती, 8 बॉल आणि 56 रन. गौरव किनी कमबॅक करतायत. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला खेळून काढले. साहिल कुडू पुढे सरसावेल. मिडॉनचे फिल्डर अनिकेतने सुद्धा ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम आतापर्यंत केली गेले. फिल्डिंगचा दर्जा असायला हवा क्रिकेटच्या खेळामध्ये, सातत्याने आपण पाहिलंय. अतिशय सुंदर श्रीमंत योगी, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. संपूर्ण सन्माननीय व्यासपीठीला यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीम 39ला 5. जयेश पाटील प्रयत्न करतायत परंतु स्ट्रगल सुद्धा करतायत. इथून ऑन साईडला फटका तर छान आहे आणि सरळ बॉलला फेकून दिले. 6 धावन करता क्लास टायमिंग षटकार. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला देवा दादा. हे आपला देवा दादा. हे आपला देवा दादा. थँक्यू. वेलकम बॅक. 45ला 5 आतापर्यंत आपण पाहताय. 6 बॉलमध्ये 49 रन. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा ग्रुप माकणे आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आजचा शेड्यूल बरोबर आपल्याला परिपूर्णता करायचं आहे, त्यामुळे वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच फिल्डिंग सेट करा. 6 बॉल 49 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. पर्व 9 आहे. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु आग्री प्रीमियर लीगच्या संपूर्ण कार्यकारिणी समितीला मानाचा सलाम असेल. अनेक अडचणी, अनेक समस्या या प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात, परंतु त्याचं शांतपणाने निवारण करत आपण पुढे जायचं असतं आणि तेच केलं आग्री प्रीमियर लीगच्या संपूर्ण कार्यकारिणी समिती मंडळाने. आणि त्यामुळे 14 ओनर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्या संपूर्ण ओनरचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. स्वतःच्या कष्टाच्या घामाने खऱ्या अर्थानं पैसे आपला जरूर लावले जातात. यस, इथे व्हाईट बॉलचा इशारा नाही आहे तर DRS यूज केला गेलाय. रेफर केले गेले 2 रिव्ह्यू आपण पाहू शकतायत आणि इथे मनोजी पाटील, मनीजी पाटील आणि स्वतः मी तिन्ही मात्र समालोचकांना प्रिन्स गरत खानिवडे, सचिनजी वजय खानिवडे, चिरागजी जोशी राजस्थान A1 जोडी या त्रिमूर्तींकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आल्याबद्दल त्यांचं आम्ही तीनही समालोचक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपण आमच्या कलागुणांना तुम्ही वाव देतायत त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकणापासून थँक्स. 45ला 5 वेळ घेतायत यावेळेला अजित म्हात्रे सर आणि पाहतायत की हा बॉल एक्झॅक्टली मात्र पिच कुठे झाला. आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. अनिलजी किनी यांना मी विनंती करीन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान. अगदी आमचे जवळचे मित्र आणि भरपूर वर्षांचा तो सहवास पाहायला मिळाला. वालिव ते आडणे आपण त्यांचं सुद्धा करूया. आपण स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. संदेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. अनिलजी किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. थँक्स सचिनजी वजय, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. यस, व्हाईट बॉल.
व्हाईट बॉल ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात पंच व्हाईट बॉल आता घोषित करत असताना आणि इथून जर आपण पाहिलं तर रेफर केलं गेलं होतं आणि इथून आपण पाहतायत माईची उबदार शॉल बुके देऊन आपण सन्मान या ठिकाणी करीत आहोत. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत आपण पाहिलं तर परिपूर्णतः काल अक्षयने जी गोलंदाजी केली होती ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली. इथून अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय. एक नंतर मेल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला होता. बाकी पंच पाहायला मिळाला परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता हळूहळू मात्र विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. वीर तानाजी पारगाव या टीमच्या माध्यमातून संपूर्ण स्टँड्स आता उद्यापासून बी ग्रुपला सुरुवात होईल. नवीन चेहरे, नवनवीन खेळाडू आणि संघ मालक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयकॉन प्लेयर आणि त्यामुळे अजून एक ऊर्जा निर्माण होईल. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा 3 दिवस सातत्याने कोणता संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळतील. 3 स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. अक्षयचं कौतुक करावं लागेल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. अगोदरच बॅटचं फेस ओपन केलं होतं आणि शेवटच्या मोमेंटला बॉल बरोबर बॅटच्या खालून निघून जातोय. डॉट बॉल. 47ला 5. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. इथून ऑन साईडला पुल केलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास दाखवत असताना जयेश पाटील 6 धावा. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. 53 धावा झालेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकाराने भव्य स्वागत केलं. निवेदिका खऱ्या अर्थानं आपण पाहतायत रिया पाटील मॅडम यांचं त्यांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 वर जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला शफल झाले आणि खूप सुंदर पद्धतीने चेंडूला या वेळेला खेळून काढलंय. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांकरता मिळेल. खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहिली तर 57ला 5. आदरणीय सन्माननीय निलेशजी तरेसाहेब माकणे गावातील अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका खेळला होता. फक्त यावेळेला रन रेटचं जे अंतर आहे ते थोडंफार कमी होताना पाहायला मिळेल. पॉइंट्स मध्ये वीर तानाजी पारगाव टीम आगीकूच करताना पाहायला मिळेल परंतु जयेश थांबणार नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत मी लढणार हे दर्शवणारा हा षटकार पाहायला मिळतोय. हा जिद्दीचा आणि संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला. मनगडाचा चांगला पुरेपूर वापर करत असताना शफल झाले होते. शिवनारायण चंद्रपॉलची आठवण करून देणारा फटका. 6 धावा. रिषभ पंत स्टाईल मध्ये खेळला गेलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट हातात फिरली आणि इथून सागर तरे जीवाची आकांक्षा करतायत. बॅकअप चांगला मिळतोय कृणाल पाटीलच्या माध्यमातून परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि विकेट्स मिळत असताना पाहायला मिळेल. विकेट डाऊन. अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय ते वीर तानाजी पारगाव या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. सेट करायची आहे. श्रीराम स्पोर्ट्स टीम स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथून जर आपण पाहिलं तर वीर तानाजी पारगाव 1/29 रन्स. साहिल राजेंद्र कुडू 29 रन नॉट आउट. त्यानंतर अनिकेत घरतने जबरदस्त बॅटिंग केली 22. आशिष पाटीलने 16 धावा. विकास किनीने 7 धावा. आणि गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण पाहताय साहिल कुडू ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13 धावा देत 2 विकेट. चला घाई करा, वेळ दौडू नका. चला 2 बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.